हाय, कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुम्हाला चांगला, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जावो मी श्यामाबाई चरणी प्रार्थना करते. काय नाही, थंड वाजायला लिहून वरून बसले. चला म्हटलं तुमच्याशी थोडा गप्पा मारूया. काय झालं, मी 2 वर्षापूर्वी YouTubeवर चॅनल चालू केलं रांगोळीचं. ते चॅनल काय झालं, एक वर्ष, दीड वर्ष झालं व्यवस्थित चाललं. त्याच्यानंतर त्याला काय झालं काय माहीत, त्याला आला व्हायरस. त्याच्यानंतरनं ते चॅनल हॅक झालं. हॅक झाल्यानंतर मी दुसरं रांगोळी चॅनल चालू केलं. ते माझ्या चुकीमुळे मी निम्म्यातनं सोडले. आणि दोन्ही चॅनलला सुद्धा माझ्या ग्रोथ एवढी छान होती. यूट्यूबनं एवढे पुश केले होते व्हिडिओ. खरं माझं काय झालं, की मला त्यातली अर्धवट माहिती होती, की बाबा व्हिडिओ मध्येच थांबले तर परत ते व्हायरल होऊ शकतात आणि आपली कन्सिस्टन्सी ही यूट्यूबवर खूप महत्त्वाची आहे. मी ती केली नाही. मी एक 4 दिवसातून टाक, कुठं 8 दिवसातून टाक, असं करत ते चॅनल मी बंद केलं. आणि हे चालू आता मी त्याच्यावर रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे रांगोळीच्या चॅनलसुद्धा. मग त्याच्यानंतर मी हे व्लॉग चॅनल चालू केलं. व्लॉग चॅनलला सुद्धा भरपूर व्हिडिओ व्हायरल गेले माझे 1000 2000. नवीन पहिला व्हिडिओ टाकलेला होता माय होम टूर म्हणून, तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल गेला. त्याच्यानंतर काय झालं, मी थोडे मध्ये गॅप घेतला कारण सासूबाईंना लक्का मारला होता. सासूबाई आता 1 वर्ष झालं वारल्या. त्यात सासूबाईंचं करायचं, त्यांना अंघोळ घालायची, त्यांची केस विंचरायची, त्यांचं सगळं अंथरूण व्यवस्थित करायचं, त्यातून मुलांचे डबे करायचे. मिस्टर कामाला गेले की सकाळचं सगळं घरातलं धुणं, भांडी, फरशी, माझ्याकडे काय घरातल्या कामाला बाई नाही. त्याच्यानंतरनं ते सगळं आवरायला मला 1-1:30 वाजत होता. 1-1:30 वाजता आवरलं की मग कसं आहे, एवढं सगळं काम करून सासूबाईंचं आणि दिवसभर बघायचं. त्यांना सगळं अंथरुणातच होत होतं, त्यांचं सगळं काढायचं आणि मग मी जरा दुपारी विश्रांती घेत होते. तोपर्यंत वाजत होते 4-5. मग YouTubeसाठी व्हिडिओ कधी तयार करायचे. त्यासाठी मला वेळ मिळाला नाही म्हणून मध्ये थोडा गॅप घेतला. आता एक 5-6 महिने झालं सासूबाई वारल्या. मी आता ठरवलं आहे रांगोळी चॅनलवर सुद्धा आणि ह्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ दररोज टाकायचे. शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे, लाँग व्हिडिओ टाकायचे. माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील, नक्की बघत जावा. मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्वयंपाक काय काय बनवते, माझं डेली रुटीन कसं आहे हे दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही दररोज व्हिडिओ बघत जावा. आता कसं झालं आहे, मुलं मोठी झाली. एकटा मुलगा 11वीला गेला, एकटा 9वीला गेला. त्याच्यामुळे घरातलं कामसुद्धा 11 11:30ला आवरतं. मग दिवसभर घरात बसून काय करायचं? त्याच्यामुळे आता मी ठरवलं आहे, की आपल्याला करिअर करायचं आहे आणि ते यूट्यूबमध्येच करायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा सांगते मैत्रिणींनो, जर तुम्ही घरात रिकामा असताय किंवा तुमचं काम लवकर आवरत असेल तर नक्की यूट्यूब चॅनल करा, चालू करा आणि तुम्हाला जे काही येऊ दे, तुमच्यामध्ये जी काही कला आहे, त्याचा एक शॉर्ट्स व्हिडिओ किंवा एक लाँग व्हिडिओ हा दररोज तुम्ही टाकतच जावा किंवा आठवड्यातून लाँग व्हिडिओ 2-3 टाका. यूट्यूबवर ग्रोथ भरपूर आहे आणि यशसुद्धा मिळतं. मी माझ्या चुकीमुळं मी व्हिडिओ टाकले नाहीत. त्याच्यामुळं माझं चॅनल अजून कुठलेही मॉनिटायझेशन झालेलं नाही. कारण मी आता ठरवले, आता थांबायचं नाही. आज नाही तर कधी नाही. त्यामुळे आता मी ठरवले, की दररोज व्हिडिओ टाकणार. एखाद दिवसमध्ये चुकला तर चालेल. तब्येत बिघडलेली असते किंवा काहीतरी झालेलं असतं. त्याच्यामुळे एखाद दिवसमध्ये चुकेल. खरं मी आता ठरवले, करायचं म्हणजे करायचं. आपल्याला यश हे नक्की मिळणार आणि यूट्यूबसुद्धा आपल्याला भरपूर सपोर्ट करणार, हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलचं नाव आहे स्वप्नवृत्ती ब्लॉग आणि रांगोळी चॅनलचं नाव आहे सोहम न्यू रंगोली डिझाईन. ह्या दोन्ही चॅनलवर मी व्हिडिओ टाकत जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील अशी आशा करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्या रांगोळी चॅनलमध्ये मी तुम्हाला दररोज दारात काढण्यासाठी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवते. त्या तुम्हाला रांगोळ्या नक्की आवडणार. त्या रांगोळ्या तुम्ही काढू शकताय. ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते. बऱ्याच अशा काही गोष्टी दाखवते. तुम्हाला माझे हे सुद्धा नक्की आवडतील. त्यामुळे ह्या चॅनलला सुद्धा आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. माझे ब्लॉग तुम्हाला बघायला नक्की आवडतील मी अशी आशा करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटू उद्याच्या छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.